चमत्कार. पंढरपूर आळंदी येथून खूप मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आळंदी पंढरपूर आषाढी वारी पायदिंडीत चालत असताना माऊलीचा सोहळा हा सर्वांना माहिती आहे. आळंदीहून प्रस्थान करून आता दिवेघाट याने पार केलेले आहे आणि सासवड येथे मुक्कामी काल रात्री आलेले आहेत. दशमीला सासवडमध्ये मुक्काम असतो आणि एकादशीला सुद्धा सासवडमध्येच मुक्काम असतो. परंतु त्याच वेळेत जे काही घडलं ते असं अद्भुत आहे की आणि ते पाहण्यासाठी, तो चमत्कार पाहण्यासाठी याआधी सासवडमध्ये कधीही अशी घटना घडलेली नाही आहे. परंतु पहिल्यांदा सासवडमध्ये असं काही घडलं की भाविक भक्तांची लाखो संख्येने जे पायी माऊलीसोबत चालत आहे ती अगदी गर्दी केली आणि गर्दीमध्ये खूप चेंगराचेंगरी देखील झालेली आहे. तर आता भाविक भक्त जखमी देखील झालेले आहेत. त्यामध्ये नेमकं ती काय घटना घडलेली आहे? अद्भुत अशी घटना सर्वांच्या डोळ्याचं पारण फेडून गेली आणि अशी घटना पाहण्यासाठी सर्वांनी मोबाईल देखील काढले, मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील शूट केले. परंतु मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड होतच नव्हता. अद्भुत आणि गायबच झाला तो व्हिडिओ आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की आम्ही शूटिंग तर केलं परंतु तो व्हिडिओ गायब कसा काय झाला? तर अशी घटना नेमकी तिथे चमत्कार कोणता घडला ते आपण पाहणारच आहोत. ज्या वेळेला माऊलीचं सासवडमध्ये आगमन होतं त्यावेळेलाच हा अद्भुत असा चमत्कार घडला. ज्या वेळेला सासवडमध्ये संध्याकाळी मुक्काम करायला त्यावेळेला सासवडमध्ये आगमन होतानाच माऊलींनी साक्षात्कार दाखवलेला आहे. लाखो भाविक भक्तांनी माऊली आपल्या भक्ताला सावली देत असताना सांभाळून नेतात आणि पोटाची काळजी करतात, परंतु त्याचा आनंद द्विगुणित असतं. सासवडमध्ये येताच काही घडून आणलं की संपूर्ण भाविक भक्त पाहून आश्चर्यचकित झालेत आणि डोळे पारण फिरणारी घटना घडून गेली. तिथे जी घटना घडली त्यामध्ये सर्वांनी आपले मोबाईल काढले, गर्दी झाली. परंतु त्या गर्दीमध्ये एवढी गर्दी वाढली की त्यामध्ये चेंगराचेंगरी देखील झाली. आता यामध्ये महिला देखील आहेत, वृद्ध भाविक भक्त देखील आहेत आणि या गर्दीमुळे सासवडमध्ये तुफान एकच ठिकाणी गर्दी झाल्यामुळे ही घटना घडली आणि माऊलींनी नंतर सर्व काही व्यवस्थित केलं. परंतु घटना ही अशी घडली की सर्व महाराष्ट्र हादरला आणि माऊलीचे ट्रस्टचे जे अधिकारी आहेत, त्या संस्थापक आहेत, ते देखील या घटनास्थळी पोहोचले आणि ते जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अद्भुत अशी घटना घडलेली, चमत्कार घडवून ही संपूर्ण भावना ही भावी भक्तांनी डोळ्याने पाहिलेली आहे. कोणाजवळ काही राहिलेले नाही अशी घटना घडली. ज्या वेळेला माऊलींची पालखी सासवडमध्ये एंट्री करणार होती, पदार्पण करणार होती, स्वागत करणार होती, तेव्हाच त्यावेळेलाच माऊलीच्या स्वागतासाठी सासवडमध्ये संपूर्ण काही नियोजन हे करण्यात आलं होतं. आणि ज्या वेळेला आपल्याला संपूर्ण माऊलीचे जीवनचरित्र माहिती आहे त्यावेळेला मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव, मुक्ताबाई बहीण भाऊ निर्जीव भिंतीवर बसून आकाशामध्ये येत होते आणि चांगदेव जे वाघावरती बसून त्यांना भेटायला आले होते. परंतु वाघावरती बसून आला म्हणून सर्वांना नवल वाटलं होतं, परंतु निर्जीव भिंतीला देखील सजीव करून आकाशातून चौघांनी भावंड चांगदेवाला भेटायला जातात आणि चांगदेवाला आश्चर्य वाटतं आणि त्याचा सर्व अहंकार, गर्व हा नाहीसा होतो आणि तो लीन होतो आणि शरण येतो आणि त्याच वेळेला त्यांचा गर्व हरण होतो आणि मुक्ताईला आपला गुरु मानतो. हे संपूर्ण काही चरित्र आहे, हे संपूर्ण काही चित्र आहे, ते साक्षात नाटक रूपाने सर्वांनी दाखवलं आहे आणि हे पाहण्यासाठी भावी भक्तांची तुफान अशी गर्दी आणि मोबाईलमध्ये शूटिंग देखील काढल्या आणि डोळ्यांचं पारण फेडणारा हा व्हिडिओ सर्वांनी पाहिला आणि हे घडलेलं संपूर्ण छायाचित्र सर्वांनी रेकॉर्डसुद्धा केलेलं आणि त्यामध्ये सर्वांना आश्चर्य देखील वाटलं आणि सासवडमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं नियोजन हे करण्यात आलं होतं. सासवडचंच नाही तर ज्या ठिकाणी माऊलींच्या, तुकोबारायाच्या निवृत्तीस्थानाच्या, सोपान काकांच्या, मुक्ताईच्या, गजानन महाराजच्या सर्व जेवढे काही संत आहेत आणि आपल्या पंचक्रोशीतील जे भाविक भक्त दिंड्या घेऊन घेतात आहे त्यांच्या स्वागत प्रत्येक गावामध्ये जंगी स्वागत केलं जात आहे. नियोजन देखील केलं जात आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था देखील ग्रामस्थांकडून, शहरातून खूप सुंदर असे नियोजन करण्यात येत आहे. असेच नियोजन सासवडमध्ये सुद्धा करण्यात आलं आणि सासवडमध्ये नियोजन यावर्षी थोडं हटके करण्यात आलं आणि माऊलीची संपूर्ण काही जो चरित्र भाग आहे, तो चांगदेवांची भेट, ते चरित्र भाग हा नाटक स्वरूपाने सर्वांना दाखवण्यात आला आणि आकाशामध्ये चांगदेव वाघावरती बसून आलेले, सगळ्या गळ्यामध्ये साप आणि समोरून मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई बहीण भावंड भिंतीवरून बसून चांगदेवाला भेटायला आलेले, आकाशातून आकाशामधील हा नजारा पाहण्यासाठी डोळ्यांचं पारण फेडणारा हा नजारा होता आणि भाविकांची खूप गर्दी अशी झालेली होती आणि प्रस्थान झालं आणि दिवेघाट पार केलं. दिवेघाटाचा देखील प्रसंग हा अतिशय आनंदी असतो
आणि सासवडमध्ये पोहोचल्यानंतर सासवडमध्ये संध्याकाळच्या वेळेसला सासवडमध्ये हा संपूर्ण काही चरित्र आहे. हा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा चरित्र भाग त्या ठिकाणी दाखवण्यात आला आणि दुसरा शूट देखील केला आणि तुम्ही देखील पाहत आहात. संपूर्ण चरित्र भाग हा रिअल कसा दाखवण्यात आलेला आहे. जसं हवेमध्ये भिंत निर्जीवपणे चाललेली होती, तो भाग नाटक स्वरूपामध्ये दाखवत असताना खूप सुंदर असं नियोजन केलं आणि खूप सुंदर अशी आणखी काही रचना केलेली होती. आणि चांगदेवांचा आणि सुक्ताबाईंचा माऊलींचा संपूर्ण संवाद देखील या व्हिडिओमध्ये शूट करण्यात आलेला आहे. मुक्ताई जेव्हा कोरा कागद पाठवते चांगदेवाला, तेव्हा चांगदेव म्हणतात, मी त्यांच्यावरी काय लिहू. त्यावेळेला तो कोराच राहिलेला. चांगदेव हजारो वर्षे पाहून असा ज्या वेळेला मुक्ताईंनी उल्लेख केला, त्यावेळेस चांगदेव ज्या वेळेला भिंतीवरील बसून भाऊ बहीण आले, त्यावेळेस चांगदेवांचा गर्व अभिमान संपूर्ण काही मातीमोल झाला आणि तो चारही बहीण भावांना शरण गेला आणि तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात, तुम्हीच माझे गुरु आहात असं म्हणून लीन झाला आणि मला योग्य मार्ग दाखवला, मला मुक्ताईचा मार्ग दाखवला, शरण गेला आणि मुक्ताईंनी मार्गदर्शन केलं आणि चांगदेवांचा उद्धार तिथून पुढे. चांगदेव काही साधी व्यक्ती नव्हती, साधा पुरुष नव्हता, ते देखील अपाट शक्तिवाले देव होते. चांगदेव मेलेले माणसं जिवंत करण्याचा परंतु निर्जीव भिंत चालवली ती फक्त माऊलींचा अवतार हा विष्णूचा अवतार आहे. आणि तो जो ज्यांनी अनुभवला, ज्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि ज्यांना देखील चमत्कारांची अद्भुती सर्वांना आलेली आहे. संत हे कधी चमत्कार करून दाखवत नसतात, तर त्या घटना जशी वेळ येते तसं ते घडवून आणतात. हे संपूर्ण काही आख्यायिका आपल्याला माहिती आहे. संतांनी अंधविश्वासावरील कधीही विश्वास ठेवलेला नाही आणि मुडीस करण्यासाठी त्यांनी देखील वेळोवेळी पुरावे हे देखील दिलेले आहेत. त्याचप्रमाणे संत कधी चमत्कार करत नसतात असं नसतं, कारण वेळ प्रसंगी जैसे येणे घडे तसे होणे असं समोर प्रसंग येतो, तसं आपलं कार्य आणि आपली अनुभूती, आपली संपूर्ण काही भक्ती जगाला दाखवून देत असतात. हा संपूर्ण जगाला भक्तिमार्गाला लावून जातो आणि तोच अद्भुत नजारा सर्वजण पाहत आहेत. आणि ज्यांना प्रचिती आली त्यांनी आयुष्यामध्ये कधीच वारी सोडली नाही, हे देखील तेवढंच सत्य आहे. माऊलींचा सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त हे लाखोच्या संख्येने आळंदी पंढरपूरला वारीला जात असतात. ज्यांना वेळ माहीत नाही ते सुद्धा पंढरपूरला तर नक्कीच जातात. पांडुरंगाचं विठुरायाचं दर्शन नक्की घेतात आणि चंद्रभागेच्या पवित्र तीर्थस्नान करत असतात आणि नंतर आपल्या गावाकडे येतात. परंतु वारी आयुष्यामध्ये चुकून न देणारे, पिढ्यानपिढ्या वाऱ्या करणारे वारकरी भाविक आपल्या वारीमध्ये पाहायला मिळतात. वारीमध्ये आपण जर पाहिलं तर अपंग व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, संपूर्ण काही पायी चालत असतात आणि वारीचा आनंद घेत असतात. त्यामुळे त्यांना कसलाही त्रास नसतो आणि